नवीन ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी. नवीन सेक्शनमध्ये काम करून नेहाला 2 आठवडे होत आलेले. सगळ्यांनी फीडबॅक चांगला दिल्यामुळे ती पूर्ण आत्मविश्वासाने काम करत होती. या कामात अनिता आणि सोनिया तिला खूप मदत करत असतात, म्हणून ती खूप आनंदी असते. एक दिवस याचाच विचार करत ती ऑफिसमध्ये येते, तेव्हा सोनिया तिला हाताच्या इशाऱ्याने खुणवून जवळ बोलावते. आपली काय चूक तर झाली नाही ना, या भीतीमध्ये नेहा सोनियाकडे जाते. आपल्या ऑफिसमध्ये जगदीश सेठ नावाचं वादळ आल्याचं सोनिया नेहाला सांगते. तो बोलेल तेच ऐकायचं. त्याच्या विरोधात बोलले की उद्या तो एम्प्लॉई या ऑफिसमध्ये दिसत नाही, असं सांगते. हे ऐकून आतापर्यंत निर्धास्त राहणारी नेहा घाबरून जाते. नेहा ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणारी असते, त्यामुळे त्यांच्या कोणत्याच जाळ्यात ती फसत नसते. नेहा त्यांच्या या जाळ्यातून स्वतःला कशी वाचवते ते ऐका आधीच्या भागात. सगळे काही ठीक झाल्यावर अनिता आणि सोनिया नेहाच्या खूप जवळच्या मैत्रिणी झालेल्या असतात. अनिता 2 दिवसांपासून कामावर आलेली नसते, म्हणून नेहा सोनियाला त्याचं कारण विचारते. तेव्हा सोनिया तिला बोलते की अनिताविषयी एक रहस्यमय गोष्ट आहे, जी मी तुला सांगेन, पण तू कोणाला सांगू नकोस. त्यावर नेहा म्हणते, मला असं काही करायची सवय नाही वगैरे बोलून नेहा सोनियाला विश्वासात घेत. आता सोनिया अनिताबद्दलचे नेमके काय रहस्य सांगते ते बघूया पुढच्या भागात. कथा इथून पुढे मी तुला विश्वासू वाटत नसेल अजून तर नको सांगू, मला राग वगैरे नाही येणार. नेहाचे बोलणे ऐकून सोनियाच्या चेहऱ्यावर हसू आले. नेहाचा हात हातात घेत सोनिया म्हणाली, आय नो नेहा, तू गॉसिपिंग करणारी मुलगी नाहीयेस. मला जाणवलं आहे हे. आणि आता तर तू, अनिता आणि मी आपण एकमेकींच्या सोबतच असतो ऑफिसमध्ये, पण काय असते की सगळ्याच गोष्टी कॉमन होऊ शकत नाही. त्या नेहमीच सिक्रेट स्वरूपाच्या असतात. अनिताची ही गोष्ट अशीच आहे, व्हेरी व्हेरी पर्सनल. अनिताने की नाही आताची जी सुट्टी घेतली आहे ना, ती सुट्टी एन्जॉय करणार आहे. अनिताचा जिवलग मित्र रोहन आलाय तिला भेटण्यासाठी, म्हणून बाईसाहेबांनी शनिवार रविवार जोडून 2 दिवस सुट्टी घेतली आहे. अनिता मॅडम आता थेट सोमवारीच उगवणार ऑफिसमध्ये. 3-4 दिवस मनसोक्त मौज मजा करतील दोघे मिळून, आणि मग रात्री येईल. अनिता येईल रूमवर आणि तो जाईल त्याच्या मित्रांच्या रूमवर. अनिताबद्दलची ही माहिती नेहासाठी नवीन आणि धक्कादायकच होती. ती म्हणाली, सोनिया, हे असे कसे वागायचे माणसाने? किती वेगळं आणि विचित्र आहे. नेहाच्या मनाला हे सगळे पटणारे नाहीये. हे सोनियाला जाणवले. ती म्हणाली, हे बघ नेहा, या सगळ्या गोष्टी जो तो आपल्या दृष्टिकोनातून पाहू लागतो, त्यावेळी त्या चूक आहेत असे वाटतच नाही. नेहा लगेच म्हणाली, हो सोनिया, मी पाहते. कॉलेजच्या शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरून आलेली मुले आणि मुली अगदी धीटपणे कोणाची पर्वा न करता राहतात. त्यांचे एकत्रपणाने राहणे म्हणजे सगळे काही गुंडाळून ठेवून असते. इथे आल्यावर या गोष्टी मला जाणवल्यात, खटकल्यासुद्धा. पण माझे मत, माझे विचार आणि अशी विचार करणारी मी, अशा लोकांच्या मते तर मी मूर्ख, हे कळण्याइतका शहाणपण या वातावरणाने शिकवला आहे मला. सोनिया, टीन एजमधल्या पिढीने हे सुरू केले आहे. मग तर अनिताची, रोहनची बातच वेगळी म्हणायची. हे दोघे तर मॅच्युअर्ड आहेत, नोकरी करून कमावणारे. त्यांना कोण काय बोलणार? सोनिया, मला एक सांग, अनिता रोहनच्या बरोबर
इतक्या मनमोकळेपणाने राहते आहे म्हणजे अनिताचे लग्न बिग्न तर नक्कीच ठरले असेल ना त्याच्याबरोबरच. सोनिया म्हणाली, नेहा तू अधिक खोलात जाऊन नकोस. या गोष्टी तुझ्या बुद्धीला आणि मनाला पटणाऱ्या नाहीत. अनिता, रोहनची मैत्री, त्यांचे नाते, त्यांच्या कल्पना हे सगळं तुझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. आता वर्ष होत आले आहे ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहेतही आणि नाहीतही. आता हेच बघ ना, सोबत राहतात, मज्जा करतात, पण रात्रीच्या वेळी एकमेकापासून दूर राहतात. पुन्हा आपल्यालाच म्हणतात की हे बघा, आम्हाला उपदेश वगैरे करायचा नाही. आम्हाला दोघांनाही लग्न करण्यात अजून तरी इंटरेस्ट नाही. त्यांचे म्हणणे, आम्ही लग्न कशासाठी करायचे? एकत्र राहण्यासाठी असेल तर आतासुद्धा एकमेकांच्या सोबत असतो, सोबत राहतो. आमचे प्रेम आहे एकमेकांवर. नवरा बायको घेतात ते सुख, अनुभव, आनंद घ्यायचा की नाही, कधी घ्यायचा हे आम्ही ठरवू. त्यासाठी इतकी घाई कशाला? सध्या तरी मानसिक आणि जितकी शारीरिक जवळीक होते आमची, आम्ही त्यातच खुश आहोत. मग लग्नाचे झंझट कशाला लावून घ्यायचे? तूच सांग नेहा. या अनिता आणि रोहनला काय बोलावे आपण? नेहा काही न बोलता ऐकत राहिली. सोनिया सांगू लागली, रोहन अनिताला हवा तसा तिचा खास जिवलग मित्र मिळाला आहे. दोघेही एकाच शहरात राहतात, पण स्वतःचे घर घेणे शक्य नाही, म्हणून वेगवेगळे राहतात. मी पाहिलेय दोघांना एकत्र असताना. दोघात खूप छान नाते आहे, खूप प्रेम आहे त्यांचे एकमेकावर. अनिता म्हणते, लोक म्हणतात म्हणून आम्ही लग्न नाही करणार, पण आमच्या मनाला ज्या दिवशी वाटेल आपण लग्न करूया, छान वाटेल तर नक्की लग्न करेन मी माझ्या या जिवलगाबरोबर. सोनियाकडून अनिताची अशी अजब लव्ह स्टोरी ऐकूनच नेहा गोंधळून गेली. अनिता फारच धाडशी विचारांची आहे रे बाबा. असे काही आपल्या स्वप्नात पण येणे शक्य नाहीये. सोनियाला अधिक काही न विचारता नेहा आपल्या सेक्शनला जाऊन बसली. खरी. तिच्या मनात मात्र अनिताबद्दलचे विचार चालू होते. अनिता आणि तिचा न पाहिलेला रोहन ही जोडी तिच्या नजरेसमोरून काही केल्या हटेना. नेहा विचार करू लागली, या दोघी अनिता आणि सोनिया खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. अनिताच्या या प्रेम प्रकरणाबद्दल ती किती काळजी बाळगते. नाहीतर एखादी मुलगी मोठ्या उत्साहाने गावभर तिखट मीठ लावून रंगवून ही प्रेम कहाणी सगळ्यांना सांगत सुटली असती. सोनियाने अनिताबद्दल सांगितले खरे, पण ती स्वतःबद्दल फारसे काही सांगत नाही. तिची पण नक्कीच अशीच काहीतरी स्टोरी असणार. बोलण्याच्या ओघात कळेल कधीतरी. कधी नव्हे ते आज पहिल्यांदा आपल्या मनात मैत्री, मित्र, प्रेमाचे नाते, प्रेम सहवास याबद्दलचे विचार येत आहेत. याचे नेहाला आश्चर्य वाटत होते. मग नेहमीप्रमाणे मनात येणारे असे विचार सवयीने लगेच झटकून टाकले. तसे तर आज नेहाचे काही केल्या कामात लक्ष लागत नव्हते, कारण पुढच्या आठवड्यात मधुरिमा 2 महिन्यांसाठी परदेशात जाऊन येणार होती. अनिताचा जिवलग तर इथेच लोकलला आहे, पण या मधुरिमाला तिच्या जिवलगाला भेटण्यासाठी किती दूर जावे लागत आहे, तेही हजारो रुपये खर्च करून. आपल्या आवडत्या जिवलगाला आतुर झालेली मधुरिमा नेहा पाहत होती. गेल्या काही दिवसात ती तिच्या दूरदेशी असलेल्या रणधीरशिवाय दुसरे काही बोलतच नाहीये. सारखं एकच सुरू, माझ्या रणधीरला हे खूप आवडते, घेऊन जाते, आवडीने खाईल तो, हा रंग त्याला खूप छान दिसतो म्हणून त्याच्या आवडीचे टी-शर्ट घेतले. मधुरिमाच्या तोंडून तिच्या लाडक्या जिवलगाबद्दल
नेहाच्या कानावर सतत इतके काही पडत गेले की न पाहिलेल्या रणधीरचे इमेज तिच्या मनात फोटोसारखी आपोआपच तयार झाले. रणधीर नक्कीच असा असेल, उंचपुरा, उजळ वर्णाचा, स्पष्ट वक्ता, अभ्यासू आणि आपल्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारा आणि आपल्या व्यवसायातून होणाऱ्या कमाईतून खूप मोठा भाग वंचित, अनाथ आणि दुर्गम अशा भागात राहणाऱ्या भटक्या आदिवासी लोकांसाठी आपला समाजकार्य करणाऱ्या संस्थांच्या मार्फत मदतीसाठी सतत कार्य करणारा एक संवेदनशील माणूस. मधुरिमाचा हा रणधीर खूपच वेगळा आहे. त्याचे कार्यस्वरूप, कार्य उद्देश आणि ते करण्यासाठी त्याच्या मनाची तयारी, समर्पित सेवानिवृत्ती हे नक्कीच साधारण गोष्टी नाहीयेत. मधुरिमा आणि रणधीर या जोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या मनाला खूप लागली आहे. तिच्याबद्दल, तिच्या जीवलगाबद्दल, रणधीरबद्दल या 2-3 दिवसात जाणून घेतले पाहिजे. मधुरिमा परदेशी गेली की सांगणे लांबणीवर पडेल. नेहाच्या मनात विचार येत होते. जिवलग, किती छान शब्द आहे ना हा, ज्याच्यावर आपला जीव जडतो, हवाहवासा वाटतो. त्याची सोबत, त्याचा सहवास हेच मिळणे म्हणजे सगळ्यात मोठा आनंद असतो. जीवाला जीव देणारा, जीवाला वेड लावणारा, बेजान मनात नवी जान आणणारा, असा मनाला आवडणारा जो, त्यालाच जीवलगा म्हणत असतील का? आज आपल्याला आपल्या 2 मैत्रिणींच्या जीवलगाबद्दल ऐकायला मिळाले. अनिताचा रोहन, मधुरिमाचा रणधीर, सोनियाचा जो कुणी असेल तो. किती खुश असतात ना या सगळ्या. यांना त्यांचा जीवलग मिळालेला आहे. तिला आठवले. रणधीरबद्दल सांगताना मधुरिमा म्हणायची, नेहा खरे सांगते, कुणी आपला जीवलग बनतो त्याच्या येण्याने आपल्या जगण्याला अर्थ येतो. तू पण शोध ना तुझा एक जीवलग. फिर देखना दुनिया कितनी खूबसूरत लगने लगेगी. नेहाने स्वतःच्या मनाला विचारले, काय रे माझ्या मना, येईल का कुणी माझ्या जीवनी, जीवलग माझा होऊनी. अरे वा, शायरी सुचते आहे आपल्याला तर. नेहाच्या मनाला हवेच्या अनोख्या झुळकेचा स्पर्श झाला. त्याचीही सुरुवात तर नाही ना. मधुरिमाला जाण्यास आता फक्त 5 दिवस उरलेले होते. तसे तर तिचे लगेच भरणे अशी तयारी रोज थोडी थोडी चालूच होती. ऑफिसमधून आल्यावर रात्री मदत करण्याच्या निमित्ताने नेहा तिच्यासोबत जागत बसायची. काका आणि मावशी परदेशी गेल्यापासून मधुरिमा नेहाला सोबत म्हणून खाली येत होती. आता नेहा तिच्यासोबत बोलत बसे. मग गप्पा मारण्याच्या नादात वरच्या रूममध्ये झोप लागायची. ऑफिसमधून येताना नेहाने दोघींच्यासाठी हॉटेलमधून डिनर पार्सल घेतले आणि मधुरिमाला फोन करून सांगितले. नेहाच्या या निरोपामुळे आता घरी पुन्हा वेगळे काही करण्याची आता गरज नव्हती. मधुरिमाला खूप हायसे वाटले. किचन ड्युटीचा तिला आज कंटाळा आलेला होता. बरे झाले नेहाला डिनर पार्सल घेऊन येण्याचे सुचले. नेहा येण्याच्या अगोदर थोडी आवराआवर करून मधुरिमा खालच्या हॉलमध्ये येऊन बसली. गेल्या काही महिन्यापूर्वी मावशीकडे आलेल्या नेहाबद्दलच तिच्या मनात विचार येत होते. चांगल्या मोठ्या भल्या परिवारातील नेहाला पहिल्यांदा पाहून आपण मनातल्या मनात तिला किती हसलो होतो हे तिला आठवले. नेहाकडे पाहून वाटले होते की कसे होणार इथे या गबाळ्या बावळट मुलीचे. शहरी राहणीमान कसे असते माहिती पण नाहीये. नेहा नावाची मुलगी अशी बिलो अवरेज असेल याची कल्पना केली नव्हती. पण इथे तर सगळंच आनंद दिसतो आहे. इथल्या स्मार्ट आणि चटपटीत पोरींच्या घोळक्यात नेहाला वावरताना पाहून वाटायचे, या निरागस अबोध दिसणाऱ्या
भोळ्या कोकराचा कसा निभाव लागावा. पण आता वाटते, दिसण्यावरून अंदाज बांधण्यात बहुतेक वेळा चुकतातच माणसे. आपलेच बघा की, आपण समजलो तितकी नेहा अजिबात बावळट नाहीये. ती होती त्या गावात, जसे साधे सरळ वातावरण तिने अनुभवले तशी तिची जडणघडण झाली. नाव असलेल्या कॉलेजात भलेही ती शिकली नाहीये म्हणून ती इंजिनियर नाहीये असे तर अजिबात नाहीये. तिचे शिक्षण, तिची हुशारी तिच्या कामातून दिसेल, वरवरच्या दिसण्यातून नाही. मधुरिमाला आठवले, मावशीसोबतच्या एक पार्टीत नेहा गेली होती. तिला पाहून तिच्याबरोबरच्या वयाच्या मुली नेहाला नावे ठेवीत हसल्या होत्या. पण आता याच नेहाकडे पाहून तिच्याशी बोलून तिला मूर्ख ठरवणे हा समोरच्या माणसाचा मूर्खपणा ठरेल असे वाटते. अशी ही नेहा मावशीच्या घरी राहून नोकरी करते आहे. सुरुवातीला खूप गोंधळून गेलेली नेहा आता इथल्या वातावरणात चांगलीच स्थिरावते आहे. हे जाणवून आता आपण निश्चिंतपणे 2 महिन्यासाठी आपल्या रणधीरकडे जाऊन येऊ शकतो. त्या अगोदर या 2 दिवसात नेहाला घेऊन लेडीज हॉस्टेलमध्ये जाऊन यावे लागणार. तिथे नेहाच्या राहण्याची व्यवस्था झाली की आपण मावशी काकांच्या शब्दातून मोकळे होऊ. मनाशी विचार करण्यात मधुरिमा स्वतःच हरवून गेली होती आणि दारावरचे बेल वाजले. तिने दरवाजा उघडला. हातात पार्सल घेतलेली नेहा उभी होती. आत आल्यावर ती म्हणाली, मधुरिमा दीदी, अगोदर खाऊन घेऊया. जोराची भूक लागली आहे बघ. जेवणे आटपून किचन आवरून दोघी वरच्या घरात गेल्या. नेहा म्हणाली, दीदी एकदा सगळे बघून घे, काही राहायला नको. नंतर घाईघाईत महत्त्वाचे विसरून जायला नको. एक काम करूया, तू आठवणीने काय काय घ्यायचे ते सांगत जा. मी त्याची नोटबुकमध्ये लिस्ट बनवते. त्याप्रमाणे एक एक गोष्ट टिक करत जाऊ म्हणजे बरे होईल. त्याप्रमाणे सगळ्या वस्तू घेतल्या आहेत ही मनाची खात्री झाली की काळजी नाही. मधुरिमा म्हणाली, नेहा किती काळजी करतेस ग तू. सगळ्या बारीक-सारीक गोष्टी तुला माहिती आहेत. पण तू कधी दाखवत नाहीस. तुला माहिती आहेत गोष्टी आणि आज नवीन नावाने काय बोलते आहेस माझ्याशी. मधुरिमा दीदी, फक्त दीदी म्हण. तशीही मी खूप मोठी आहेच तुझ्यापेक्षा आणि आता मलाही तुझ्यासारख्या या हुशार मुलीकडून दीदी म्हणवून घेणे खूप आवडेल. दीदी तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ही काय सांगण्याची गोष्ट थोडीच आहे. नेहा अगं तसे नाही. मी तुझ्यापेक्षा चक्क 15 वर्षांनी मोठी आहे. पण दिसते 10 वर्षांनं कमी आणि वागण्या बोलण्यातून अजून पोरकट वाटते समोरच्या माणसांना. हे ऐकून नेहा म्हणाली, बापरे, तुझ्या माझ्यात वयाचे इतके अंतर आहे असे सांगून सुद्धा खरे वाटत नाहीये. दीदी तू अजूनही तुझ्या वयाच्या मनाने खूप तरुण दिसतेस, तरुण वाटतेस. नेहा पहिल्यापासून मी अशीच आहे. माझ्या वाढत्या वयाच्या खुणा दिसत नाहीत. पण म्हणून वाढते वय थोडेच थांबून राहणार आहे. नाही ना. कधी ना कधीतरी माझ्या शरीरावर सुरकुत्या पडणार, डोळे खोल जाणार, शरीर सुटले तर बेढप दिसणार. निसर्गाप्रमाणे असे होणार चुकणार नाही कुणाला. दीदी मला इथे येऊन आता 6 महिने झाले होत आहेत. मी एकदाही माझ्या गावी गेले नाहीये. माझ्या बाबांना, आईला सुद्धा माझे एकटीने सारखे सारखे गावाला येणे आवडले नसते. तरी बरे आहे मीच आपणहून जात नाही. रोज फोनवर त्यांच्याशी बोलते. त्यांना बरे वाटते आणि मलाही छान वाटते. पण खरे सांगू का, मला खूप आठवण येते त्यांची. शनिवार असला की पटकन रविवारी बस पकडावी आणि जाऊन यावे वाटते. 2 दिवस आईसोबत राहून आले की मग इथे मन रमेल.
पण असे काहीच होत नाही. माझ्या बाबांचे बाबा, माझे आजोबा म्हणालेत, नोकरी मन लावून करायची, प्रामाणिकपणे करायची. आले मनात की निघाले. असे केलेले अजिबात आम्हाला आवडणार नाही. आपण ज्या ठिकाणी कामात असो तिथे नाव गमवायचे नाही. असे कधीच काही करायचे नसते. हे लक्षात असू दे नेहा. आता तू सांग दीदी, बाबा आणि आजोबा यांच्या भावनांचा आदर करीत वागणे, बोलणे हे माझे कर्तव्य आहे दीदी. आमच्या घरात सगळे असेच वागणारे आहेत. मग मी कशी असेन यापेक्षा वेगळी? कशी असेन? पण मी ठरवलंय, प्रोबेशन झाले की मी एकदा 4 दिवस गावी जाऊन येणार. मधुरिमा हे ऐकून म्हणाली, शाब्बास ग पोरी, तुझे हे वागणे आजच्या वातावरणातल्या माझ्यासारख्या अनेकांना पचणारे नाहीये. कारण आम्ही तुझ्या इतके तुझ्यासारखे नशीबवान नाही आहोत. प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे असते. जे वाट्याला येईल तसे आयुष्य जगत राहायचे. वर तर इथे सगळीच खूप आनंदात मजेत आहोत असे दाखवत जगात असतात. पैसा असणे, श्रीमंत असणे, मनाला वाटेल तसे निर्बंध बेबंद जगणे, असे जीवन म्हणजे खरे सुखी जीवन असे मानून खोटे समाधान मिळवत जगणारे तुला इथे जास्त पाहायला मिळतील नेहा. तुझ्यासारखे मानसिक समाधानाने जगणारे असणार आमच्यासाठी सदा दुर्मिळ आहेत. हे ऐकून नेहा म्हणाली, असा निराशेचा सूर का बरे लावते आहेस तू दीदी? दीदी, एक विचारू का तुला? नेहाने विचारले. तू तुझ्या पर्सनल लाईफबद्दल कधीच काही बोलत नाहीस. तुला तुझ्या माणसांची आठवण कशी काय होत नाही? नेहमी तू कामातच असतेस. बरं काय काम करतेस हे पण अजून कळाले नाहीये. तसा मधुरिमाला अंदाज आला, ही मुलगी काय विचारणार आहे ते. तरी ती म्हणाली, बोल ग नेहा, आता 5-6 दिवसच राहिले आहेत आपण सोबत असण्याचे. मग 2 महिने तरी असे समोरासमोर बसून आपण बोलू नाही शकणार? विचार, आज तुला काय विचारायचे आहे? आता वेळ आहे आणि मूड पण आहे बोलण्याचा. थांब हं दीदी, तुझ्या प्रवासासाठी लागणारे सर्व सामान यादीप्रमाणे भरून ठेवणे झाले आहे. हे राहिलं ते राहिलं असे काही ही नाही ठेवलं मी. तेव्हा आता आपण मस्त कॉफी ब्रेक घेऊया. मी मस्त कॉफी करते आपल्यासाठी. कॉफी घेत घेत बोलूया, चालेल ना? थोड्या वेळातच कॉफीने भरलेला थर्मास आणि कॉफीने भरलेले मोठे कप मधोमध ठेवत नेहा म्हणाली, दीदी घे कॉफी आणि मला तुझ्याबद्दल सगळं काही सांग. मन मोकळे होण्याने तुला पण खूप हलके हलके वाटेल. खूप दिवसापासून तिला मधुरिमाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मनास लागली होती. मधुरिमा बोलू लागली आणि नेहा लक्षपूर्वक ऐकू लागली. नेहा, तू तुझ्या वयाच्या मानाने खूप जास्त समजदार आहेस. जबाबदारीने वागणे म्हणजे काय असते हे तुला माहिती आहे. मी तुझ्या वयाची म्हणजे 25शीत असताना आमची तर ती शुद्ध गद्दे 25शी होती असे म्हणावे लागेल. आईबापांच्या पैशावर मौजमस्ती करणे हे एवढेच आम्हाला कळत होते. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे बाबा त्यांच्या लहानपणापासून परदेशात आलेले. त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना दत्तक पुत्र म्हणून सांभाळले होते. भारताशी त्यांचा कधीच काही संबंध आला नाही. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातील एका मुलीशी त्यांचा विवाह झाला. या जोडप्याची मी मुलगी. आपले खालचे मावशी आणि काका आहेत ना, रणधीर या काकांच्या दूरच्या नात्यातील एका बहिणीचा मुलगा. नातेवाईकांकडून अपमानित झालेला, त्याच्या परिस्थितीला हसणाऱ्या लोकांकडून टिंगल सहन करीत मोठा झालेला रणधीर क्रोधाच्या भरात घर सोडून बाहेर पडला. जाताना त्याने सगळ्यांना ऐकवले, परदेशात राहूनच मी स्वतःचा उद्योग सुरू करून श्रीमंत होऊन दाखवेन.
तुमच्यातल्या अनेकांना इथे भारतात माझ्यामुळे 4 घास मिळतील असे करीन, तरच नाव सांगेन रणधीर. मगच भारतात येऊन माझे तोंड तुम्हाला दाखवीन, नाहीतर कधीच तुमच्यासमोर येणार नाही. अशी भीष्म प्रतिज्ञा करून आलेला खूप हुशार, स्कॉलर, जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी तरुण रणधीर योगायोगाने माझ्या बाबांच्या नजरेस पडला. दूरदेशी आलेल्या या तरुण पोरातील स्पार्क त्यांच्या अनुभवी नजरेने अचूक हेरला आणि पाहता पाहता रणधीर बाबांच्या बिझनेसचा अविभाज्य घटक झाला. पुढे काही वर्षात त्याचे स्वतःचे बिझनेस युनिट सुरू होत गेले. पण रणधीरने बाबांची साथ कधीच सोडली नाही. तो त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला. एक विशेष म्हणजे बाबा आणि रणधीर यांच्यातलं बिझनेस रिलेशन आमच्या घरापर्यंत कधीच आले नाहीत. त्यामुळे रणधीर आणि माझा परिचय पण नव्हता. आमच्यात मैत्री होणे, आम्ही भेटणे, बोलणे या गोष्टी तर घडल्या नाहीतच. कधी कधी बाबा आईशी बोलायचे, त्या गप्पात बरेचदा रणधीर नावाच्या माणसाचा उल्लेख होत असतो हे मला माहीत होते. पण या सगळ्याशी माझा काहीच संबंध नव्हता. मी माझ्या कॉलेज लाईफचा आनंद घेत होते. आमच्या मित्रमैत्रिणीत इकडे असते तसे बंधनकारक वातावरण नव्हते. मौज मजा या शब्दात सगळे आनंद घेणारे पोरं पोरी आमच्या ग्रुपमध्ये होते. दिवस असे मस्त चाललेले होते. तारुण्याचे दिवस, मस्तीचे. अनेक गोष्टी मनाला जाणवत होत्या. लव रिलेशन, स्त्री पुरुष आकर्षण, त्यांच्यातील संबंध हे आमच्या मनातील सुप्त आकर्षणाचे विषय. तिथल्या वातावरणात नवल वाटावे असे काही नव्हते. आई बाबांनी अचानक आमच्या जवळच्या नातेवाईक मुलासोबत माझे लग्नच ठरवून टाकले. आपली एकुलती एक मुलगी आता करोडपती घराण्याची सून होणार. कर्तबगार घराणे, तसाच जावई मिळाला हा आनंद त्यांच्या स्वप्नपूर्तीचा होता. हे प्रपोजल मी नाकारावे? पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.